प्राप्त केली आणि मामा तुम्ही या विश्वामध्ये येऊन फक्त या जगाचं कल्याण केलं म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन या भूमीमध्ये आलात कशा करता अवतार तुम्हा धराया कारण फक्त उद्धराया जन जड जीवा विठल विठल श्री संत सद्गुरु बाळमामा देवालय आदमापूर भागा क्रमांक 4 आणि 4 नंबर पालखी आपल्या पावन पवित्र संत महात्म्यांच्या किंवा वारकरी मंडळींच्या नामस्मरणाने आणि चिंतनाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये मामांचा भागा क्रमांक 4 वसलेला आहे। आजचा दिवस कितवा बाबा 11वा दिवस या भूमीमधला 11 दिवस झाले या भूमीमध्ये पालखी आहे मामांची आणि त्या 11व्या दिवशीचा कीर्तनाचा सोहळा कीर्तनाचे जे नियोजन प्रयोजन आहे ते सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व सेवकरी मंडळी सर्व संयोजक नियोजक यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे। प्रथमतः त्यांचे चरणी नतमस्तक होत असताना आलेले बाळमामांचे सर्व निष्ठावंत भक्त महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक सुंदर अशी या ठिकाणी कीर्तनाची साथ करत असणारी मृदंगाचार्य आमचे ओमकार ओम महाराजी फुले या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर सुंदर अशी पेटी मास्तर आधी गोड पेटी वाजवतात बरं का ते सुंदर अशी या ठिकाणी पेटी मास्तर नंतर आमची ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव ज्या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं जिथं मी लहानाचा मोठा झालो मला आळंदी सुद्धा माहिती नाही बाबा आणि मुळात आळंदीला जायची गरज नाही बाबा आम्ही रोज लांब 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 कीर्तनाला जातोय। एक जणांनी विचारलं महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करता एवढ्या लांब लांब फिरता तुमचे गुरु आळंदीचं कोणते असतील तुमचं शिक्षण आळंदीत झालं असेल। मी त्यांना उत्तर दिलं बाबा मी आळंदीला गेलोही नाही शिकाय आणि माझं गुरु आळंदीत सुद्धा नाही। आमच्या इथं एक अशी वारकरी रत्न आहेत ज्यांनी साक्षात आळंदीच दहेगावात निर्माण केली त्यांचं नाव गुरुवर्य धनंजय महाराज। जगाच्या पाठीवर कुठेही जा बाबा अभिमान पाहिजे आपल्याला या दहेगावाचा फार मोठा अभिमान जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही स्वाभिमान आम्हाला सांगा वाटतं आम्ही धनंजय महाराजांचे शिष्य का तर जगाच्या पाठीवर कुठेही जा हरिपाठामध्ये कुठेच पाहिजे नाही बाबा पण जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण ज्या गावाचं आणि ज्या पावन भूमीचं नाव आहे दहिगाव इथं ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेवरती जगाच्या पाठीवर पहिला हरिपाठ मंदिर झाले का पहिला हरिपाठ आता मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर आता भागवता मंदिराचं काम चालू फक्त हरिपाठ मंदिर जगाच्या पाठीवर असेल तर या दहिगावमध्ये म्हणून पावन भूमी त्या ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माझे सर्व लहान मोठे बालगोपाल त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना तिकडं आमचे कीर्तक मामा आहेत आपल्याला संबंध बसले म्हणतात आमचे महावीरजी महाराज फुले गायनाची साथ करण्यात आहेत माझे मोठे गुरुबंधू सोनल महाराज ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे कीर्तक महाराज आहेत सावंत महाराज आहेत त्यानंतर आमचे फुले महाराज सुद्धा आहेत। माहिती नाही बाबा विनक्री बाबा तुमच्या चरणी नतमस्तक आणि खऱ्या अर्थानं आजचा झालेला कार्यक्रम तुम्हाला उद्या पुन्हा पाहावासा वाटला किंवा काही दिवसांनी अनेक पाहावासा वाटला तर हे कार्य चिरकाल टिकवून ठेवण्याचं कार्य जे करत आहेत आणि मुळात मला किंवा माझ्यासारख्या कित्येकांना भागातून लांब पर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतं ते ओम साई क्रिएशन YouTube चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी बऱ्याच जणांना मी तर स्वाभिमानाने सांगतो गड्या या ओम साई क्रिएशन मुळे आम्हाला लांब लांब जावं लागतं का ही कृपा संतांची तर आहेच आहे पण त्याबरोबर त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे त्यांना भागात आणि हे धर्माचं कार्य बरं का चेतन दादा कुठे हे धर्माचं कार्य हे पुण्याचं कार्य तुम्ही जो असणारा वारकरी संप्रदायाचा ठेवाय जे वारकरी संप्रदायाचं कार्य आहे संतांचे विचार संतांचं कार्य संतांचा समाजाला उपदेश जो आहे तो सर्वांना पाहता येत नाही सर्वांना ऐकता येत नाही ते तुम्ही जगभर पसरवण्याचं कार्य करता हे फार मोठं धर्माचं कार्य आहे। त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्व ग्रामस्थ तथा सर्व 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 सेवकरी मंडळी या ठिकाणी आचार्य मामा असतील पुजारी मामा असतील कारभारी मामा उपकारभारी मामा सर्वांच्या चरणी नतमस्तक